चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नमस्कार, मी मनोहर पवार. सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत. महाचर्चेच्या तिसऱ्या भागामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत. कालपासून अर्ज भरायचं सुरू झालेलं आहे. काल जवळजवळ जत तालुक्यामध्ये 9 जिल्हा परिषद व 18 पंचायत समितीमध्ये 39 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज घेऊन गेलेले आहेत. अद्याप अजून एकही अर्ज भरलेला नाही. एकंदरीत जर बघितलं तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनेक बाबींचा त्यामध्ये समावेश आहे. अनेक दाखले गोळा करावा लागणार आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांची कालच्यापासून मोठी दमछाक सुरू झालेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद मध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कडून कॉन्ट्रॅक्टरचे नार्क दाखले असतील किंवा कॅटेगरीमध्ये लोकांचं ते टोकन घेऊन तिथून ते टोकन आणावं लागणार आहे. त्यासाठी काही अफिडेविट आहेत, काही कागदपत्र आहेत. त्यामुळं ग्रामपंचायतीकडून काही नार्क ती दाखले आहेत ते घेण्यासाठी नागरिकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर हे सर्व उमेदवार आता अगदी जोरात पळताना दिसत आहेत. एकंदरीत जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीचा आढावा जर घेतला तर प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेले आहे. तर आपण पहिल्यांदा जाऊया जाडरबोबला जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. या मतदारसंघामध्ये एकूण 30,012 मतदार आहेत. त्यामध्ये जाडरबोबला पंचायत समिती गणासाठी 16,398, तर माडगाळ पंचायत समिती गणासाठी 14,193 मतदार आहेत. तर उमदी जिल्हा परिषद मतदारसंघाकडे आपण जाऊया. या उमदी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकूण 29,512 मतदार आहेत. तर उमदी पंचायत समिती गणामध्ये 14,997 मतदार आहेत. तर करजगी पंचायत समिती गणामध्ये 14,533 आहेत. संक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकूण मतदारसंख्या 26,125 आहे. तर संक पंचायत समिती गणामध्ये 12,860 आहेत. तर गिरगाव पंचायत समिती गणामध्ये 13,265 मतदार आहेत. तर दरिबडची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकूण मतदारसंख्या 28,738 आहेत. दरिबडची पंचायत समिती गणामध्ये 15,092 मतदार आहेत. टेकुंडी पंचायत समिती गणामध्ये 13,664 मतदार आहेत. मुच्चंडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकूण 28,776 मतदार आहेत. तर मुच्चंडी पंचायत समिती गणामध्ये 14,361 मतदार आहेत. बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकूण मतदारसंख्या 30,264 आहे. तर बनाळी पंचायत समिती गणामध्ये 15,548 मतदारसंख्या आहे. तर येळवी पंचायत समिती गणामध्ये 14,716 मतदार आहेत. शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकूण मतदारसंख्या 31,197 आहे. तर शेगाव पंचायत समिती गणामध्ये 14,586 मतदारसंख्या आहे. तर कोसारी पंचायत समिती गणामध्ये 16,721 मतदारसंख्या आहे. तर आपण जाऊया आता डफळापूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. या मतदारसंघामध्ये एकूण मतदारसंख्या 32,988 आहे. तर डफळापूर पंचायत समिती गणामध्ये 15,851 मतदार आहेत. तर बाज पंचायत समिती गणामध्ये 17,137 मतदारसंघ आहेत. बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एकूण मतदारसंख्या 29,341 आहेत. तर बिळूर पंचायत समिती गणामध्ये 14,780 मतदारसंख्या आहे. तर उमराणी पंचायत समिती गणामध्ये 14,571 मतदारसंख्या आहेत. जत तालुक्यामध्ये एकूण मतदारांची संख्या पुरुष मतदार आहेत 1,40,187. तर महिला मतदार आहेत 1,27,310 आहेत. त्यामुळे असे मतदारांच्या एकूण संख्या आहे. काय सांगता येईल तुम्हाला? जसं तुम्ही म्हटला प्रशासन सध्या सज्ज आहे. त्या पद्धतीनं प्रशासनाकडून आपल्याला ते आकडेवारी उपलब्ध झालेले आहेत. त्यानुसार तसं जर नगर परिषद आणि जर आपण जिल्हा परिषद पंचायत समिती ह्यामध्ये जर कॅल्क्युलेशन केलं तर खऱ्या तर नगर परिषदमध्ये महिलांची संख्या जास्त होती. तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात जर आपण बघितलो प्रत्येक पंचायत समिती मतदारसंघात पुरुषांची संख्या जास्त आहे. पुरुष संख्या जास्त. तर यामध्ये महिलांची संख्या कमी आहे. तर प्रशासन सगळ्या बाजूनं सज्ज झालेलं आहे. आणि कालच माहिती आम्हाला मिळाली की प्रशासनाकडून मशीनची तपासणी करण्यात येत आहे. आणि जसं प्रशासनाकडून मशीनची तपासणी करण्यात येत आहे त्याच पद्धतीनं उमेदवाराकडनं वेगवेगळ्या कागदपत्रांची जुळवाजुळवी करताना दिसत आहे. दमछाक होताना दिसत आहे. दमछाक होताना काल आपण बघत होतो अनेक उमेदवार असे पळत होते. कागदपत्रांची एवढी त्यांनी गर्दी केली खऱ्या अर्थानं. कारण एक एक कागद गोळा करताना ह्या उमेदवारांना नक्की नऊ येणार आहे. कारण एकतर एक कागद जो आहे तो जिल्ह्याला आहे, दुसरा कागद सुद्धा जिल्ह्याला आहे. जात पडताळणी संदर्भातला घेतला तर टोकन जरी घ्यायचं जरी झालं सगळे कागदपत्र गोळा करून तर ते सुद्धा जिल्ह्यालाच ऑफिस आहे. कारण एखादं इथं शिक्षण ऑफिस सुद्धा त्यांनी सुरू केलेलं नाही. खऱ्या अर्थानं जिल्ह्यापासून 100 किलोमीटर अंतर हे जच आहे. आणि एक खिडकी योजना सुरू करावी असं मला वाटतंय काय? खरं करणं गरजेचं आहे. कारण
प्रत्येक उमेदवार तिथपर्यंत पडणार आहे ते अंतर अपक्ष जास्त आहे. अंतर जास्त आहे. त्या वेळेचं प्रचार किंवा व्हायचं वेळेचं मुदत सुद्धा कमी आहे. त्यामुळे उमेदवार सुद्धा दमछाक होणार आहे. त्यानंतर राहिला प्रश्न बाकीचे दाखले हे त्या लेवलचे ग्रामपंचायत असल्यामुळे ते इथले आहे तर प्रश्न सॉल्व्ह होतील. पण खऱ्या अर्थानं जे बाकीचे मूळ जे कागद आहेत उदाहरणार्थ बांधकाम खात्याकडचे वगैरे एक्झिक्युटिव्हचं असल्यामुळे ते सांगलीला जावं लागणार आहे कारण इथं दाखला मिळणारच नाही. त्यामुळं या उमेदवारांची धावपळ तर होणारच आहे. हे धावपळ बघितली असता तर आणखीन एक गेल्या 2-3 दिवसामध्ये जत तालुक्यात एक मोठी घडामोड घडली. जत तालुक्यामध्ये जे सर्व राजकीय पक्ष आहेत भाजपच्या विरोधातले ते सगळे एकत्र आलेले आहेत. त्यामध्ये माजी आमदार विलासराव जगताप आहेत, माजी आमदार विक्रमसिंह सावंत आहेत, तर माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी अजितदादा गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल, काँग्रेस असेल, हे सर्व जण एकत्र येऊन आघाडी करून लढवण्याचं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं पूर्ण राज्यातच नव्हे त्या पद्धतीनं तसंच तालुक्यात घडामोडी घडत आहेत. एक तर भाजपच्या विरोधात सगळे एकत्र येऊन हा लढा देत आहेत. खऱ्या अर्थानं नगरपरिषदेचा किंवा नगरपालिकेचा अनुभव घेऊनच एकंदरीत हे सगळे घडामोडी घडत आहेत असं एक वाटतंय. दुसऱ्या बाजूला गेलं तर सर्व पक्ष एकत्र येऊन भाजपला किंवा आमदार गोपीचंद पडळकरला टक्कर द्यायची व्यूहरचना त्यांची एकूण दिसून येत आहे. पण आगामी काळात कशा पद्धतीनं किंवा उमेदवारी देण्यावरून ते पाठिंबा पुढे होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. खऱ्या अर्थानं एखाद्या एकमत सुद्धा होईल. पण सध्याचे जे घडामोडी चालू आहेत हे अत्यंत गतिमान एकाच एक लढत द्यायचा विचार महाविकास आघाडीने ठरवलेला आहे. त्यामुळे काटेकी टक्कर आता होणार आहे. कारण ज्या ज्या वेळेला तिरंगी लढत झाली त्या वेळेला भाजपचा फायदा झालेला आहे. बरोबर. मात्र दुरंगी लढत जर झाली तर अतिशय चांगल्या पद्धतीनं काटेकी टक्कर या तालुक्यामध्ये होणार आहे. त्यामुळं अनेक उमेदवार आता दोन्ही गटाकडून जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत, बैठका सुरू झालेल्या आहेत. कालच्यापासून माजी आमदार विलासराव जगताप असतील, त्यानंतर विक्रमसिंह सावंत असेल यांनी जोरदार बैठका घेण्यास सुरुवात केलेली आहे. इकडे गोपीचंद पडळकर सुद्धा तळ ठोकून आहेत, त्यांनी सुद्धा बैठक घ्यायला सुरुवात केलेली आहे. काय कशा पद्धतीनं माहोल राहील आता? जसं आता ते सगळ्याच पक्षांनी एकत्र येऊन किंवा भाजपला बाजूला ठेवून उदाहरणार्थ शिवसेना उभाटा गट सुद्धा आहे त्यामध्ये रासपचा सुद्धा उल्लेख करणं गरजेचं आहे. कारण रासपनं सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. आणि या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महाविकास आघाडी एकंदरीत आपण एका शब्दात म्हणलं तर महाविकास आघाडी एकत्र येऊन टोटल 5 पक्ष आहेत. 5 पक्ष आहेत. तर महाविकास आघाडी असं एकत्र करून ते निवडणुकीला सामोरं जात आहेत. आणि काही जिल्हा परिषद मतदारसंघात एकाच पक्षाचे किंवा दोन्ही पक्षाचे जास्त उमेदवार असल्यामुळं तिथं उमेदवार देताना नाकीनऊ नेत्यांना. कारण उदाहरण दाखल आपण घेतलं तर जाडबोळा जिल्हा परिषद मतदारसंघात तर त्या ठिकाणी काँग्रेसकडून सुद्धा उमेदवार तयार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा उमेदवार तयार आहे. तर त्या पद्धतीनं आता त्या उमेदवार देताना एखादा उमेदवार जर नाराज झाला तर त्या ठिकाणी त्या नेत्यांची कसरत आहे, एकंदरीत कमी करणं कसरत आहे. त्यांना पक्षात सामावून ठेवणं हे सुद्धा कसरत आहे. कारण नाराजीचा सूर हा नेमका कोणीकडे जाईल किंवा काय होईल किंवा अपक्षाकडे जाईल किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील हे मुळे ह्या गोष्टी सांगता येत नाही नेमकं का. तुम्ही म्हणल्याप्रमाणे अनेक प्रभागामध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे. प्रभागामध्ये पंचायत समिती सुद्धा 18 गण आहेत आणि 9 जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत. त्यामुळे या मतदारसंघामध्ये सध्या जोरदार वातावरण तयार झालेलं आहे. आजचा पहिला दिवस आहे, कालचा आजचा दुसरा दिवस आहे. शनिवार असून सुद्धा आज अर्ज तुम्ही दाखल करू शकताय किंवा अर्ज घेऊ शकताय. फक्त रविवारी एक दिवस सुट्टी आहे. त्यानंतर 21 तारखेपर्यंत शेवट मुदत दिलेली आहे. मुदत सुद्धा कमी आहे. त्यामुळे आमचं सुद्धा सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना आव्हान आहे की आपण एखादा हुशार माणूस नेमून तातडीनं सर्व कागदपत्रे गोळा करून आपण पहिल्यांदा मुहूर्त न बघता अर्ज भरून घ्या. बरोबर. ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल एकदा अर्ज भरून घ्या. त्यानंतर तुम्ही बाकीचं चर्चा करत बसा किंवा शेवटच्या 2 दिवसामध्ये ते शक्य नाही. कारण तुम्हाला बँकेचं पासबुक नवीन काढायचं आहे. त्यानंतर वेगवेगळी तुमची माहिती आहे. त्यानंतर कॅटेगरीमध्ये असेल तर जाऊन टोकन आणायचं आहे. कॉन्ट्रॅक्ट नसल्याचा दाखला घ्यायचा आहे. तुम्हाला ग्रामपंचायतचं ना हरकत दाखला घ्यायचा आहे. शौचालय आपण वापरतो त्याचा दाखला घ्यायचा आहे. असे अनेक दाखले आहेत. त्यामुळे ते घेऊन तुम्हाला ते अर्ज भरायचे आहेत. बरोबर. त्यामुळं याला वेळ सुद्धा या ठिकाणी लागणार आहे. त्यामुळे एकंदरीत बघितलं तर जत शहरामध्ये नुकत्याच झालेल्या नगर परिषदेमध्ये भाजपनं या ठिकाणी मैदान मारलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपण जिल्हा परिषद पंचायतीचं मैदान मारू असा दावा भाजपचे अनेक पदाधिकारी करत असले तरी
तर पहिल्यांदा जत तालुक्याच्या इतिहासामध्ये सर्व पक्ष 5 पक्ष एकत्र आलेले आहेत. त्यांनी महाविकास आघाडी स्थापन केलेली आहे. पण भाजपला सुद्धा मैदान मारणं एवढं सोपं नाही. त्यांना काटेकी टक्कर करावं लागणार आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये तोलामोलाचं उमेदवार सुद्धा त्यांना द्यावं लागणार आहे. एकंदरीत या घडामोडीच्या माध्यमातून आता येणाऱ्या 8 दिवसांमध्ये काय घडामोडी घडतील? आता जसं निवडणुकीचं जसं माहोल सुरू झालेला आहे त्या पद्धतीने राजकीय पदाधिकाऱ्यांच्या, राजकीय बैठकांच्या, राजकीय चर्चासत्रांच्या ह्या वारे जोराने वाहत आहेत. खऱ्या अर्थानं पाठिंबा आपण उल्लेख केला दरीवडची जिल्हा परिषद मतदारसंघ, तर त्या मतदारसंघातील एक काँग्रेसचा एक टीम भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. ह्या पद्धतीने चर्चा सुरू आपण केली. भाजपमधली सुद्धा दरीबडची एक टीम काँग्रेसमध्ये जाण्याचं ते होत राहणार. ते मतदारसंघात होते. यांचं हे सुरूच असणार आहे. त्यामध्ये खऱ्या अर्थानं काँग्रेसची काही टीम तिथले जे माजी सदस्य आहेत त्यांना मनवण्यामध्ये काँग्रेस सध्या प्रयत्नात आहे. त्या पद्धतीनं बैठक यश आले का त्यांना? अजून नाही यश आले असं समजतंय, पण नेमकं त्या स्वतः उमेदवार किंवा त्या पक्षाचे कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी ते जाहीर केल्याशिवाय आपण बोलू शकत नाही. त्यामुळे यश आल्याचं समजतंय, अंतिम निर्णय अजून सुद्धा काय गुलदस्त्याचा आहे. त्यामुळं वेगवेगळ्या पक्षात किंवा वेगवेगळ्या प्रभागात किंवा जिल्हा परिषद मतदारसंघात ह्या घडामोडी अत्यंत जोरदार घडत आहेत. दुसरी गोष्ट, आपण जर शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघ घेतला तर त्याही जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसचे काही नेते मंडळी ह्यांच्या संपर्कात, भाजपच्या संपर्कात असलेलं समजते. शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील एक काँग्रेसकडे इच्छुक असलेला उमेदवार तो ऐनवेळी भाजपकडे इच्छुक झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे मूळ जे भाजपकडे इच्छुक होते कुंभारीचे उमेदवार ते पुन्हा विकास आघाडीकडे इच्छुक असलेले त्याची चर्चा चालू आहे. शक्यता आहे. अशा वेगवेगळ्या घटना येणाऱ्या 21 तारखेपर्यंत घडणार आहेत. त्यामुळं एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर जोरदार लढत या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता बिळूर असेल, त्यानंतर मुचंडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुद्धा इच्छुकाची संख्या जास्त आहे. दरीमडशीमध्ये विशेष म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा पवारकडून पक्षाकडून एक उमेदवार इच्छुक आहे. बरोबर. त्यानंतर अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक आहे. त्यानंतर काँग्रेसकडून इच्छुक आहे. त्यामुळे तिघापैकी कुणाला उमेदवार मिळेल हे सध्या तरी येणाऱ्या 2-3 दिवसात म्हणजे सांगता येत नाही. बरोबर. त्यामुळे अशा पद्धतीनं या तालुक्यामध्ये सध्या रणधुमाळी सुरू झालेली आहे. त्यामुळं थंडीला सुद्धा आता हळूहळू कमी झाली आहे थंडी. त्यामुळं ऐन ह्या वातावरणामध्ये आता निवडणुकीचा जोर आता प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. कारण आजचा हा दुसरा दिवस आहे. आज बघूया किती अर्जांची विक्री होणार आहे आणि कशा पद्धतीने या तालुक्यामध्ये रंग चढणार आहे. त्यामुळं नुकत्याच काल झालेल्या निकालाचा सुद्धा परिणाम या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये होणार आहे का याची पण आपल्याला चर्चा येणाऱ्या 2 दिवसात आपल्याला होणार आहे. काय सांगता येईल तुम्हाला? खऱ्या अर्थानं जसं राज्यात महानगरपालिकेच्या निकालाचे निकाल समोर आले त्या पद्धतीनं भाजपनं अगदी जोरदार मुसंडी मारली राज्यात पूर्णपणे. मला वाटतं 24 ते 25 39 महानगरपालिके 29 महानगरपालिकापैकी 24 ते 25 महानगरपालिका ह्या भाजपच्या ताब्यात गेल्याचे चित्र आपल्याला समोर आलेलं आहे. त्या पद्धतीनं त्याच निकालाचा परिणाम काही अंशी आपल्या जिल्हा परिषद आणि या पंचायत समिती निवडणुकीत होईल अशी शंका आहे. पण नेमकं मतदार काय निर्णय घेतील किंवा कशा पद्धतीने घडामोडी घडतील याचं आपण येत्या काही दिवसात आपण बघणार आहोत. कारण जसं निवडणूक येतात तसं आता आघाडी झाली इथं, कारण हीच आघाडी नगर परिषदमध्ये झाली असती तर आणखीन काही वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. खऱ्या अर्थानं तसं काय घडलेलं नाही. मात्र तेच आता जिल्हा परिषद निवडणुकीत चित्र बदलल्याचं आपल्याला दिसून येत आहे. बघूया येत आहे काही काळात काय घडेल ते. या वेळेला गत वेळेच्या वेळेला कसं आहे, अपक्ष उमेदवारांची संख्या जास्त असायची. पण ह्या वेळेला सुद्धा अपक्ष संख्या वाढतील असं वाटतंय का तुम्हाला? हो, 100% अपक्षांचं, कारण इच्छुकांचं बहुगर्दी असणारच आहे. कारण 4-5 पक्ष एकत्र येऊन लढतायत. त्यामुळे एकच उमेदवार देणार ते. त्या माध्यमातून एकच उमेदवार देणार असल्यामुळं त्या ठिकाणी हे गर्दी होणार आहे, नाराजीचा सूर उमटणार आहे, काही अपक्षांची संख्या सुद्धा वाढणार. अपक्षांना कशा प्रकारे पक्षवाले बांधून ठेवतील याचंही गणित राजकीय नेत्यांना हे आखावं लागणार आहे. तर त्या पद्धतीने त्यांची व्यूहरचना सुरू असल्याचे समजते. तर एकंदरीत जर बघितलं तर काल दिवसभर अनेक घडामोडी या तालुक्यामध्ये घडलेल्या आहेत. अर्ज भरण्याचा पहिला दिवस होता. जवळजवळ 39 अर्जाची विक्री या ठिकाणी झालेली आहे. अनेक पक्षांनी जोरदार बैठका लावलेल्या आहेत. जत पंचायत समिती म्हणजे सुद्धा एक मिनी मंत्रालय आहे. त्या मंत्रालयाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये
अगदी गावगाड्यापर्यंत तो विकास पोहोचण्यासाठी त्याचा प्रयत्न केला जातो. त्या माध्यमातून ग्रामसेवकची यंत्रणा आहे, आरोग्य यंत्रणा आहे, पशुवैद्य यंत्रणा आहे, प्राथमिक शिक्षकांची यंत्रणा आहे, अशी मोठी फौज त्या पंचायत समितीच्या माध्यमातून या ठिकाणी असते. त्यामुळे कोणत्या पक्षाचा सभापती उपसभापती त्या ठिकाणी बसतो ते महत्वाचं आहे. त्या दृष्टीनं सर्वच पक्षांनी या ठिकाणी कंबर कसलेली आहे. एकंदरीत महाविकास आघाडीची सुद्धा आज जोरदार बैठक आहे. आज पण बैठक त्या ठिकाणी ठेवलेली आहे. त्यामुळे आज त्यांचे बऱ्यापैकी उमेदवार फायनल होण्याची शक्यता आहे. तर भाजपनं अजून उमेदवार फायनल केले नाहीत. काय त्याचं गणित आहे? भाजप सुद्धा एक एक पाऊल जपून ठेवत आहे. खऱ्या अर्थानं कसं आहे, जे महाविकास आघाडीचे उमेदवार कशा पद्धतीने देणार त्या पद्धतीनं भाजपचं व्यूहरचना सुरू आहे. जातीचं गणित रंगेल असं वाटतंय तुम्हाला? हो, 100% यामध्ये जातीचं गणित रंगण्याचं चित्र दिसून येत आहे. ज्या ठिकाणी धनगर समाज उमेदवार देणार आहे आघाडीवाले, त्याच ठिकाणी भाजप सुद्धा जातीचं गणित आखणार दिसून येत आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजप किंवा काँग्रेस या सगळ्याच पक्षांनी मिळून जातीच गणित मात्र यात 100% उतरण्याचं चित्र दिसून येत आहे. आणखीन एक महत्वाचा विषय आहे. अगदी जत पासून एक 70-75 किलोमीटर अंतरावरची चिंचणीची मायकादेवीची यात्रा आहे. साधारण 4, 5, 6, 7 असे 4-5 दिवस लोक खास करून यात्रेसाठी जातात. सर्व समाजातील लोक जातात. त्यामुळं मतदारांच्या वरती प्रचंड प्रमाणात परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे. त्यामुळे काय होईल त्याचं? निवडणुका पुढे ढकलतील किंवा मतदान निवडणूक काय आपल्याकडचे जे भाविक भक्त आहेत मोठ्या प्रमाणात किंवा प्रत्येक गावात अजूनही पारंपरिक पद्धतीनं बैलगाडीतून अगदी घुंगराचे आवाज असं ते जातात, वाजत गाजत जातात. आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक गावातील भाविक भक्त चिंचणीला जातोच. तर त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात यात्रेला जात असल्यामुळं त्याचा परिणाम काही अंशी मतदानावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच पद्धतीने त्यासाठीच आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं की बाबा ह्या निवडणुका पुढे ढकला. त्याच्यावर काय विचार होईल? त्याच्यावर काय विचार मंत्र होण्यासारखं चिन्ह तरी अजून निवडणूक आयोगानं काय दिसत नाहीत. कारण त्यांना पूर्णपणे राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुका या कोर्टाच्या आदेशानुसार संपवायच्या आहेत. त्यामुळे यात काही अंशी बदललेलं असं काय चित्र एकंदरीत दिसून येत नाही आहे. पत्र जरी दिलं असेल तरी सगळं तसं काय विचार विनिमय होण्याचं चिन्ह काही दिसून येत नाहीत. त्यामुळं एकंदरीत काल दिवसभराचा आढावा आपण महाचर्चेच्या निमित्तानं या ठिकाणी घेतलेला आहे. आज सुद्धा दिवसभर काय परिस्थिती होते, कशा पद्धतीनं आघाड्या या ठिकाणी सुरू आहेत, कोण कोण उमेदवार असतील, एकंदरीत पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, यांची संपूर्ण इत्थंभूत माहिती आपण महाचर्चेच्या निमित्तानं देणार आहोत. आज आपण जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करणार आहे. कशा पद्धतीनं प्रशासन सज्ज आहे, कशी यंत्रणा आहे, याची सुद्धा माहिती आपण आपल्या प्रेक्षकांना आपण देणार आहोत. आज महाचर्चा इथंच थांबूया. धन्यवाद.